श्रीमंतीवरून आता आपण आलो तर नक्कीच एवढी तर गुजराती तुम्हाला येत असेल. केम छो? मजामा छो? कच्ची गाणी नृत्याने आपल्या मनात ऊर्जा आणि उत्साह भरला. खूपच उत्तम सादरीकरण होतं इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचं. त्यांचं अभिनंदन. खरोखरच हे नृत्य म्हणजे जोश आणि आपल्याला एक वेगळाच अनुभव देऊन गेला. पुढील नृत्याची घोषणा करण्यापूर्वी हे नृत्य कशाने फुललेलं आहे आपण सरांकडून ऐकूया. मित्रांनो, कच्ची गाणीओ हा गुजरातमधील नृत्य प्रकार आपल्याला गरब्याप्रमाणेच तोही मनाला भावून गेला असेल. पैका हा नृत्य प्रकार तसा ओडिसामधला आहे. पैका ऐकलंय कधी नाव आपण? ऐकलंय का या नृत्याचं नाव कधी? नाही. तर आपण आता प्रत्यक्ष पाहणार आहोत. पण पैका हा लोकनृत्य प्रकार खूपच जोशीला नृत्य प्रकार आहे आणि हा नृत्य प्रकाराची उत्पत्तीच मुळात मजेशीर झालेली आहे. आपल्याला मला सांगायला आवडेल की पैका हा मुंडा समाजातील एका विशिष्ट सैनिकांचा गट होता आणि यांनी ब्रिटिशांशी युद्ध केलं होतं. त्यावरनं त्यांच्या लढाईमधल्या अतुलनीय कामगिरीमुळे शौर्य दाखवले जाते या पैका नृत्यामधून. आणि अशा या शौर्याचं स्मरण म्हणून पैका नृत्य हे ओडिसामध्ये केलं जातं. मुलांनो, हे ओडिसामधील नृत्य जे आहे पैका नृत्य प्रकार हे विविध प्रकारचे तलवार, ढाल आणि शस्त्रांचा वापर करून सादर केलेला नृत्य प्रकार आहे. आणि हो, पैका नृत्य सादर करताना आता स्वाभाविक आहे की हे गाणं जर युद्धकलेशी निगडीत आहे, संबंधित आहे, तर नक्कीच या गाण्यामध्ये मार्शल आर्ट सारख्या लकबी किंवा प्रकार ढाल तलवार याचा वापर करून दाखवले जात असतात आणि ओडिसातल्या सांस्कृतिक ओळखीचं हे एक प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, असं हे ढोल नगाडा आणि पारंपरिक वाद्याच्या साथीनं सादर होणारं जे नृत्य आहे पैका हे सादर करत आहेत इयत्ता 5वी क चे विद्यार्थी. इयत्ता 5वी क चे विद्यार्थी घेऊन येत आहे मित्रांनो आपल्या समोर पैका नृत्य. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे त्यांचं.
संघर्षमय जीवन जगणाऱ्या ओडिशा राज्यातील या सैनिकांचं युद्ध नृत्य आपण पाहिलं. हे बघून असं मला असं वाटतं, सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है. सफर में मुश्किलें आए